सूचक जाऊ दे सूचकला जाऊ दे आतमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बारामती दौऱ्यावरती आहेत। बारामती दौऱ्यादरम्यान बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी यांच्या बारामती नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आज ते अर्ज दाखल करणार होते आणि यासाठी ते बारामतीमध्ये आले होते। या संदर्भात बातचीत करू आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके सर आहेत। सर, काय सांगाल, आज बारामतीमध्ये आलात, नेमकं काय प्रयोजन आहे? बघा, बारामती नगराध्यक्षपदाची निवडणूक ही खुली आहे आणि खुल्या जागेवरती एक दलित समाजातला एक चळवळ्या कार्यकर्ता उभा राहतोय। ही खरं तर क्रांती आहे, कारण इथल्या राज्यकर्त्या लोकांनी आम्हा सगळ्या बहुजन ओबीसी एससी एसटी बांधवांना एकच सांगितलंय की तुम्ही तुमच्या रिझर्व्ह जागेवरच उभं राहायचं, तुमचं ओपनमध्ये काय काम आहे। जरांगे सुद्धा एका ठिकाणी बोलला की महादेव जानकर तिकडे परभणीला उभे राहिले होते, तर तो जरांगे नावाचा चौथी नापास काय बोलतो की परभणीत ओपनच्या जागेवर येऊन कशाला उभा राहिला तो। म्हणजे एवढी अल्पबुद्धी असलेली माणसं आणि त्यांच्या हातात असलेलं राजकारण, आणि महाराष्ट्र म्हणजे आमच्या बापाची जागीर आहे, कारखाने फक्त आम्हीच काढायचे, उद्योगधंदे आम्हीच काढायचे, आमदार खासदार आम्हीच व्हायचं, आणि तुमच्या कुठल्या लोकांनी एखादा कार्यकर्ता बोलायला लागला, संविधानाची बात करायला लागला, तर त्याला कुठंतरी सरपंच, कुठंतरी संचालक, कुठंतरी डायरेक्टर, हे लोकशाहीचा गैरअर्थ गैरवापर ह्या राज्यकर्त्यांनी केलाय। इंग्रज 100 पट परवडले, पण हे कुटुंबांचं पाहुण्यारावळ्यांचं राजकारण करणारे हे या देशात जन्माला आलेले इंग्रज हे आमच्या हक्क अधिकारावरती, आमच्या टाळूवरती मिऱ्या वाटण्याचं काम करतात। बारामतीचं राजकारण पाहिलं तर गेल्या 50 वर्षापासून पवार कुटुंबाचं एक हाती वर्चस्व बारामतीमध्ये। मग असं असताना ज्या उमेदवारांसाठी तुम्ही अर्ज दाखल करायला आला होता, ते उमेदवार पवार कुटुंबाला टक्कर देऊ शकतात का? पवारांच्या वर्चस्वावर टक्कर वगैरे बघा, इथं प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार दिलाय। एक व्यक्ती एक मत एक मूल्य। ज्या दिवशी माझ्या ह्या सर्वसामान्य माणसाला मताची ताकद कळेल, त्या दिवशी कुणासमोर कटोरा किंवा भीक मागायची वेळ नाही येणार। आपण निवडणुका आल्या की आपला स्वाभिमान, आपली चळवळ वर्षभर 5 वर्ष घोषणा करणारे, जयंत्या मयंत्या साजऱ्या करणारे, समाजाचं माझ्या काहीच नाही म्हणणारे, ज्या दिवशी निवडणूक येतात त्या दिवशी शेपूट घालतात आणि जीव हुजूर म्हणून कुणाला तरी मागे जातात ना, त्या माणसांसाठी हा खरं तर इशारा आहे। पवार कुटुंबामध्ये फूट पडली, मग असं असताना तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आल्या, चुकीचं आहे। कुणी सांगितलं पवार कुटुंबात फूट आहे म्हणून? पवार फॅमिली ही एकच आहे। पवार फॅमिली ही पवार कंपनी आहे। पवार कंपनी आहे, तिला काही सर्वसामान्य माणसाचं देणं घेणं नाही। अजित पवारांची एक काल सभा झाली, काल मेळावा झाला। या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी एक विधान केलं, खरं तर तो रोग तुमच्याकडे होता की काय असं त्याच्यामधून जाणवलं। अजित पवार असं म्हणाले की काही जण येतील आता पावसाळ्याच्या छत्रीसारखं उगवतील आणि राजकारण करतील, जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करतील। कसं वाटतं या वक्तव्यावर? हे बघा, आम्ही हक्क अधिकाराची भाषा करतोय। तुम्ही असं गोल 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 बोलला म्हणजे आमचे सगळे प्रश्न सुटले असं नाहीये। जे प्रश्न आहेत ते आहेतच। या बारामती शहरामध्ये आल्यानंतर इथले रस्ते, इथल्या इमारती, इथले ग्रीनरी, इथली झाडं, नदी बघितलं की वाटतं अरे अमेरिकेमध्ये, कुठल्या अमेरिकेतल्या शहरात आलो आहोत। पण त्याच बारामती शहरामध्ये ओबीसीच्या मुलांसाठी एकही वसतिगृह नाही। त्याच बारामती शहरामधल्या शोषितांचं, पीडितांचं एखादं नोकरी, एखादं काय आहे याच्यामध्ये? ह्याला जोडून सर प्रश्न घेतो। अजित पवार काल असं देखील म्हणाले की मी कधी जातीपातीचा बघितलं नाही, मी जातीपातीचं राजकारण केलं नाही। मग असं असताना बारामती तालुक्यातल्या ज्या 3 प्रमुख संस्था आहेत, बारामतीतले जे प्रमुख बँक आहे, या बँकांवरती विशिष्ट समाजाला सातत्यानं प्रतिनिधित्व झालं जातं। मात्र तसं पाहिलं तर तालुका असेल, शहराचं मतदान असेल, ओबीसीची लोकसंख्या जास्त असताना ओबीसींना डॉमिनेट करण्याचं काम अजित पवारांकडून केलं जातं। तुम्ही शहराचं बोलताय, आम्ही महाराष्ट्राचं बोलतोय। महाराष्ट्रामध्ये ही सगळ्या 18 पगड जाती आहेत महाराष्ट्रामध्ये। कुणी सांगितलं महाराष्ट्रामध्ये हे निवडून जाणारे महाराष्ट्रात आहेत म्हणून? 5-10% आहेत। पण तुमच्या आमच्या मतावरतीच हे लोक मोठमोठ्या पदावर जातात, पदाचा गैरवापर करतात, मग त्यामधून सत्तेमधून संपत्ती आणि संपत्तीमधून सत्ता, हे धोरण आहे यांचं। पार्थ पवारांचं जे प्रकरण बाहेर आलं, यामध्ये खरं तर आमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवारांचे 99% शेअर्स असताना ज्यांचा 1% शेअर्स आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो। तोही रद्द झालाय। अपडेट माहिती तुम्हाला सांगतो, तोही रद्द झालाय। त्यामुळे पदाचा गैरवापर काय असतो, खरं तर कोर्टामध्ये जायला पाहिजे। अनेक लोक या गैरवापरामुळे घरी गेलेले, करणार कोण? सत्ताधारी। ज्यांचा आता तुम्ही उमेदवारी अर्ज भरायला आला त्यांनी देखील बारामतीमधील महारवतनाची जी काही जमीन आहे ती अजित पवारांनी कशी लाटली हे सांगितलं। या संदर्भात तुम्ही काय भूमिका असणार आहे तुमची? महाराष्ट्रामधल्या वतनी जमिनी इथल्या राज्यकर्त्या लोकांनी, इथल्या राज्यकर्त्या टोळीनं
अशाच गिळंकृत केलेल्या आहेत. गुरव समाजाची 100पेक्षा जास्त प्रकरणं माझ्याकडे आहेत. ऐकतो कोण? काय काय मागणी राज्य सरकार काय मागणी राज्य असणार? सरकारनं व्हाईट पेपर श्वेतपत्रिका जाहीर करावी. या वतनी जमिनी गेल्या कुठं कोणाच्या नावावर गेल्यात त्याचे 7 बारे जाहीर करावे. पिंपळीमध्ये आज पर्दाफाश पत्रकार परिषद घेत आहे. काय नेमका विषय आहे त्या पत्रकार परिषदेचा? पत्रकार परिषदेमध्ये ओबीसीचं आरक्षण कसं हिरावून घेतलं जातं हे आम्ही पुराव्यानिशी महाराष्ट्राला दाखवणार आहोत. राज्यभर तुम्ही ओबीसीचा लढा घेऊन फिरताय. अनेक मराठा समाजांकडे कुणबीची सर्टिफिकेट आली, यामध्ये बोगस असल्याचा दावा तुम्ही अनेकदा केलाय. मात्र आता ओरिजिनल जे काही ओबीसी आहेत त्यांना ओबीसींना नेमकं काय आव्हान तुमच्या माध्यमातून केलं जाणार आहे? ओबीसीला मतदान करावं. राज्यकर्ते लोक तुमच्या दारात येणार आहेत, त्यांना तो किमान प्रश्न तरी विचारा आणि तुम्हाला जो सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याला मतदान करा. एवढं तरी करा किमान. तुम्हाला वाटते ओबीसी सगळे येतील, निश्चित येतील. तरुण वर्गाला कळते आता. आज आणि जर कळूनही जर हात वळत नसेल तर दुर्दैव. आज बारामतीमध्ये आलाय. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज काळूराम चौधरीने दाखल केला. तुम्ही त्यांना पाठिंबा दिलाय. वंचितच्या एखाद्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर. बघा, जो लढतोय आम्ही ओबीसी SC ST मध्ये एकमत करायचा प्रयत्न करू. एकास एक उमेदवार द्यायचा प्रयत्न करू. जो लढतोय त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. आता तुम्ही कोण म्हणताय, कुठला म्हणताय, तो माझ्यापर्यंत आलेला पण नाही अजून. वंचितचे गणेश थोरात असे एक उमेदवार आहेत. हा ठीक आहे ना, जे कोणी असतील ते विरोधकांमध्ये एकमत करून आपण प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध लढायचं असेल तर एकमेकात भांडून नाही चालणार. एकत्र येऊन लढावं लागेल. कुणाचाही एका माणसाचा आपण अजून वेळ आहे त्या गोष्टीसाठी. ही जी काही पत्रकार परिषद आहे यामध्ये काय भूमिका असणार आहे तुमची? या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला सांगितलं, शोषितांचा वंचितांचा लढा आपल्याला या महाराष्ट्रामध्ये उभा करावा लागेल. हा एक मेसेज आहे, ही क्रांती आहे. आम्ही अर्ज भरायला जात असताना सुद्धा या सगळ्या गोष्टी ही एक प्रतिकात्मक आहे ना. तर खूप खूप धन्यवाद. हे होते लक्ष्मण हाके. खरं तर बारामतीमध्ये आज बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी यांचा जो काही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यासाठी ते आले होते. महत्त्वाचा मुद्दा आहे की पिंपळी येथे काही बोगस कुणबीचं सर्टिफिकेट काढल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातो. या संदर्भातले पुरावे देखील त्या पत्रकार परिषदेमध्ये मांडणार असल्याचं सांगितलं आणि महारवतनाच्या जमिनीबाबत त्यांनी एक महत्त्वपूर्ण एक भूमिका सांगितली. यामध्ये महारवतनाच्या ज्या काही जमिनी आहेत या संदर्भात राज्य सरकारने खरं तर श्वेतपत्रिका काढावी आणि या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ज्या ह्या प्रस्थापित असतील किंवा पवार कुटुंबानं जमिनी लाटल्या आहेत त्या जमिनी सरकारनं ताब्यात घेऊन त्या समाजाला त्या जमिनी मिळवून द्याव्यात. येणाऱ्या कालावधीमध्ये खरं तर हाके सरांनी जे बारामतीमधील ओबीसींना जे काही आव्हान केले या आव्हानानुसार हे जे काही पूर्ण ओबीसी आहेत हे काळूराम चौधरींना नेमका किती प्रतिसाद देत आहे ते पाहणं येणाऱ्या कालावधीत महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.